नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शोल्डर पफ स्लीव्स कशी तयार करायची अगदी सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत। हे जे माप आहे ते 40 साइजचं आहे। त्याचं कटिंग मी याच्या आधी शेअर केलेलं आहे, कशा प्रकारे कटिंग करायचं आहे बोटनेक ब्लाउजचं, आणि त्याला शोल्डरला पफ स्लीव्स बनवल्या, बॅकला बोटनेकमध्ये पॅटर्न बनवलेला आहे। तर स्लीव्स कटिंग करण्यासाठी इथे मी 4 फोल्डमध्ये अस्तर घेतलेला आहे। फोल्ड बाजू माझ्याकडे आहे, ओपन बाजू माझ्या ऑपोजिट साइडला आहे। तर बाहीचं बेसिक कटिंग घ्यायचं आहे करून। हे कटिंग कसं करायचं आहे याचा व्हिडिओ याच्या आधी शेअर केलेला आहे, लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही कटिंग पाहू शकता। तर सिंपली ही जी स्लीव्स कटिंग केलेली आहे ती आहे तशी ठेवून ड्रॉ करून घ्यायची आहे। या स्लीव्सला मी फ्रंटच्या आर्महोलचा आकार दिलेला नाही आहे, म्हणजे आता ड्रॉ करताना आपल्याला द्यायचं नाही आहे। जेव्हा आपण ब्लाउजला स्लीव्स तयार करून जोडणार तेव्हा तो आकार आपल्याला द्यायचा आहे। तर इथे आहे तशी स्लीव्स पहिल्यांदा ड्रॉ करून घेतली। इथे मी एक्स्ट्राचं 1 इंच वाढवून घेतलेला आहे। हा जो पॉइंट आहे तो खाली असा क्रॉसमध्ये जोडून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे बाही आपली जोडताना कमी पडत नाही। समजा जास्तीची झाली तर आपण कटिंग करू शकतो। वरच्या बाजूला पफसाठी किती अंतर घ्यायचं, तर इथे मला 1 इंचचा पफ रेडी हवा आहे, तर मी इथे 2 इंचचं मार्किंग करून घेतलं। 2 इंचचा पफ रेडी हवा असेल तर 4 इंचावर मार्किंग करून घ्यायचे। तो आकार इथे असा जोडून घेतला, बाहीच्या आकारामध्ये मॅच करून घेतला। केलेल्या मार्किंग प्रमाणे आता कटिंग करून घ्यायचे। हे दोन्ही स्लीव्ससाठी अस्तरचं कटिंग झालेलं आहे, तर अशा इथे प्लीट्स येतील। याचं सेंटर पॉइंट मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूचं। मेन फॅब्रिकला अस्तरची स्लीव्ज आहे ती जोडून घ्यायची। तर इथे मेन फॅब्रिकला कमी पडत होतं फॅब्रिक, त्यामुळे मी जॉईंट देऊन घेतले। याच्यावर आता मेन फॅब्रिक खाली सरळ ठेवले, त्याच्यावर अस्तर ठेवायचे, खालच्या बाजूने स्टिच करून घ्यायचे। खालच्या बाजूने स्टिच करून घेतले। आता अस्तर टर्न करायचे, त्याच्यावर एक दाब शिलाई देऊन घ्यायची। तर ही दाब शिलाई अस्तरवरच आली पाहिजे, अशा प्रकारे इथे दाब शिलाई देऊन घेतलेली आहे। आता अस्तर पूर्णपणे आतल्या साईडला फोल्ड करायचे आणि परत एक वरच्या बाजूने दाब शिलाई द्यायची अगदी कडेने। ही दाब शिलाई दिल्यानंतर मेन फॅब्रिकला अस्तर जे आहे ते चारही बाजूने स्टिच करून घ्यायचे आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। इथे जोडून घेतलेलं आहे, मेन फॅब्रिक कटिंग करून घेतलेलं आहे। आता याचं सेंटर पॉइंट मार्किंग करायचं आहे। त्यानंतर सेंटरपासून प्लीट्स घालायच्या आहेत छोट्या छोट्या। तर इथे मी अशा प्रकारे इथे प्लीट्स घालून घेणार आहे। पहिले एका साईडच्या घालून घ्यायच्या सेंटरपासून पलीकडच्या, आणि नंतर अलीकडच्या घालायच्या। तर दोघांचं डायरेक्शन जे आहे ते एकमेकांच्या समोर असं आलं पाहिजे, बघू शकता अशा प्रकारे घालायचे आहे। तर मी इथे 4 प्लीट्स घालून घेतल्यात वरच्या बाजूला। तर पाहू शकता खूप सुंदर असा हा पफ शोल्डरच्या साईडला तयार झालेला आहे। आता हे स्लीव्स जोडताना मुंड्याचा फ्रंटचा आकार द्यायचा आहे आणि मग बाही जी आहे ती जोडायची आहे। तर खूप सोप्या पद्धतीमध्ये ही स्लीव्स तयार होते। शोल्डरला पफ जोडताना पहिल्यांदा स्लीव्सचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा। तर इथे मी दोन्ही स्लीव्स जे आहेत ते एकमेकांवर अस्तरची बाजू आतमध्ये देण्या अशा प्रकारे ठेवलेले आहेत। आणि आता इथे पुढच्या बाजूला मुंड्याचा आकार थोडासा देऊन घ्यायचा, थोडंसं कट करून घ्यायचं आहे, इथे बघू शकता। त्यानंतर ही स्लीव्स जी आहे ती ब्लाउजला जोडून घ्यायची आहे। तर इथे ब्लाउज व्यवस्थित आता इथे करून घेतलेला आहे, शोल्डर मोजून घेतलेले आहे दोन्ही साईडचे। इथे सेंटरपासून स्लीव्स जी आहे ती जोडायला सुरुवात करायची आहे। तर इथे शोल्डर आणि स्लीव्सचा सेंटर पॉइंट तो ठेवलेला आहे आणि इथे जोडून घेत आहे। स्लीव्स जोडताना शेवटपर्यंत पुरती का एकदा चेक करायचे, आणि जर पुरत असेल तर एखादी प्लीट इथं घालून घ्यायची, जर जास्तीचा कपडा होत असेल तर। आता इथे कटिंग आपल्याला करायचं नाही आहे कुठलंच, त्याच्यामुळे पफ पण आपला छान येतो आणि ब्लाऊजसुद्धा छान बसतो फिटिंगला। तर इथे मी दुसऱ्या साईडला सुद्धा इथे माझी स्लीव्स व्यवस्थित पुरलेली आहे, अजिबात कमी जास्त झालेली नाही आहे। 4 प्लीट्स दोन्ही बाजूला आलेले आहेत। तर अशी स्लीव्स जोडून घेतली आणि त्याला डबल शिलाई करून घेतलेली आहे स्लीव्सच्या तिथे। तर इथे मस्त शोल्डर पफ तयार झालेला आहे आणि ही स्लीव्स घातल्यानंतर खूप छान दिसते। थोडीशी लूजच ठेवायची, एकदम फिटिंगमध्ये टाईट करायची नाही आहे। आता याची फिटिंग करून घ्यायची आहे। तर खूप सुंदर असा हा ब्लाऊज तयार झालेला। या ब्लाऊजची बॅकनेक डिझाईनसुद्धा मी शेअर करणार आहे आणि फ्रंट पार्टचं स्टिचिंगसुद्धा शेअर करणार आहे। तर अशा चॅनलला कनेक्ट राहा। असेच यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। व्हिडिओ आवडला असेल, यूजफुल वाटला असेल, एक लाईक करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।